आधी कुर्ला प्रकरण आणि त्यानंतर झालेला बोटचा अपघात, या दोनही अपघातामुळे अवघा देश हादरला गेला। पण त्यानंतर देखील अपघाताच्या संख्या काही थांबल्याच नाही। परत एकदा पुण्यामध्ये एक भीषण अपघात घडलाय। अमरावतीवरून कामासाठी पुण्यात आलेल्या 9 जणांना केसनन परिसरात डंपरने अक्षरशः चिरडून टाकलंय। पुण्यात काम शोधण्यासाठी आलेल्या या कामगारांनी फुटपाथवर आसरा घेतला होता, पण भरधाव वेगाने आलेल्या डंपरने 9 जणांना चिरडले। यामध्ये 3 जणांचा मृत्यू झाला आणि 6 जण गंभीर जखमी झालेत। तर या मृतांमध्ये 1-2 वर्षाच्या चिमुकल्यांचा देखील समावेश आहे। पोलिसांनी तात्काळ डंपर चालकाला बेड्या ठोकल्या आहेत। या घटनेबाबत प्रत्यक्षदर्शींनी माहिती देताना असं सांगितलं की जर तो डंपर दुसऱ्या बाजूला वळला असता तर आणखीन 15 ते 16 जणांचा बळी त्या ठिकाणी गेला असता। घटनास्थळी असलेल्यांनी आरडाओरडा केला आणि त्यानंतर डंपर दुसऱ्या बाजूला जायला निघाला, मात्र त्यामध्ये देखील अनेक जण जखमी झालेत। आता नक्की हा प्रकार कसा घडला, संपूर्ण माहिती बघून घेऊयात या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात काहीतरी विशेष। मद्यधुंद अवस्थेत असलेल्या डंपर चालकाने फुटपाथवर झोपलेल्या 9 जणांना चिरडून टाकलं। यामध्ये 3घांचा जागेवरच मृत्यू झाला। मृतांमध्ये 2 लहान मुलांचा देखील समावेश आहे। तर या अपघातामध्ये 6 जण गंभीर जखमी झाल्याचं दिसून येतंय। या प्रकरणी डंपर चालक गजानन शंकर तोटरे, वय वर्ष 26, राहणार नांदेड, याला अटक केल्याचं सुद्धा माहिती मिळतंय। त्याच्या विरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केल्याचं सांगितलं जातंय। आरोपी गजानन हा मूळचा नांदेडचा आहे। अपघातातील मृत कामगार हे मूळचे अमरावतीतील आहे। ही घटना रात्री 12 ते 1 वाजण्याच्या सुमारास घडली। जखमी कामगारांवरती सध्या ससून रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। हे सर्व कामगार आहेत। रविवारी रात्री ते अमरावतीवरून पुण्यात कामासाठी आले होते। या घटनेबाबत प्रत्यक्षदर्शींनी माहिती देताना असं सांगितलं की आम्ही 40 जण कामासाठी पुण्यात आलो आहोत। इकडे काम भेटतं म्हणून आम्ही अमरावतीवरून पुण्याला काल रात्रीच आलो। आम्ही 4 वर्षाआधी पण इथे काम करत होतो। आम्ही इथेच राहतो। गेल्या 4 वर्षापासून आम्ही इथून कुठेही गेलो नाही। आम्ही झोपल्यानंतर डंपर चालक सरळ अंगावर आला आणि बाळाच्या अंगावर त्याने डायरेक्ट डंपर घातला। दुसऱ्या एका प्रत्यक्षदर्शींनी या घटनेबाबत बोलताना असं सांगितलं की आम्ही सर्वजण झोपलो होतो। 12 ते 1 वाजण्याच्या सुमारास डंपर फुटपाथवरून आत घुसल्यानंतर आरडाओरडा सुरू झाला। त्यानंतर आम्ही सगळेजण उठलो आणि डंपर चालकाने त्यावेळी अक्षरशः एका मुलाला चिरडलं होतं। तसाच तो पुढेही गेला। आम्ही कालच अमरावतीवरून पुण्याला आलो होतो, अशी माहिती त्यावेळी त्या प्रत्यक्षदर्शींनी दिली। या घटनेबाबत आणखी एका महिलेने असं सांगितलं की पुण्याच्या बाजूने डंपर आला। सगळे खाली फुटपाथवर झोपले होते। सगळे आपल्या लहान मुलांसह इकडे तिकडे झोपले होते। डंपर चालकाने दारू पिलेली होती। त्यांनी मुलाच्या अंगावरून ते वाहन डायरेक्ट पुढे घातलं। जर त्याने दुसऱ्या बाजूला डंपर घातला असता तर 15 ते 16 जण त्या डंपरच्या खाली अक्षरशः चिरडले गेले असते। तिथे असलेल्या अनेकांनी आरडाओरडा केला, त्यामुळे अनेक जण वाचले, अन्यथा मोठा अनर्थ झाला असता। या घटनेमध्ये 3 जणांचा मृत्यू झाला तर 6 जण जखमी असल्याची माहिती आहे। ही घटना रात्री 12:30 वाजण्याच्या सुमारास पुण्यातील वाघोलीतील केसनन फाटा येथे घडली। डंपर चालक मद्यधुंद अवस्थेत होता, अशी प्राथमिक माहिती समोर आली। वैभवी रितेश पवार, वय वर्ष 1, वैभव रितेश पवार, वय वर्ष 2, रितेश पवार, वय वर्ष 3, अशी मृत्युमुखी झालेल्यांची नावे, तर इतर 6 जण जखमी आहेत। देशामध्ये आता एकामागे एक अपघात घडतच जात आहे आणि त्यामुळे देशातला सामान्य माणूस अक्षरशः हादरलेला दिसतोय। आता यामध्ये वाहन चालकाची चूक आहे हे स्पष्ट असताना देखील दारू पिऊन एखादा माणूस गाडी कसा चालवू शकतो आणि तो जर असा दारू पिऊन गाडी चालवत असेल तर अनेकांच्या जीवाचा बळी अक्षरशः या दारूमुळे गेल्याचं पाहायला मिळतं। तुम्हाला नक्की या घटनेबाबत काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी काहीतरी विशेष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।